चालता चालता मंत्रांचा जप करणं योग्य की अयोग्य? मंत्र जप मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. काही मंत्र चालताना जपले जाऊ शकतात, तर काही विशिष्ट मंत्र बसूनच जपावेत. तर चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये मंत्र खूप शक्तिशाली असल्याचं सांगितलं आहे आणि हे मंत्र शक्ती जागृत करतात. मंत्र एक दिव्य शक्ती आणि खूप शक्तिशाली ऊर्जा आहे, ज्याद्वारे माणसाच्या आत दडलेल्या शक्ती बाहेर येतात. मंत्र एक शक्तिशाली ध्वनी किंवा वाक्य आहे आणि याचा अर्थ मनाला तंत्रात बांधणे. मंत्र जप करण्यासाठी शास्त्रामध्ये काही नियम दिले आहेत. या नियमांचे पालन केल्यावरच मंत्र जपाचा फायदा मिळतो. पण आजच्या व्यस्त जीवनात संतुलन आणि मानसिक शांती राखण्यासाठी योग्य प्रकारे मंत्रजप करणं खूप कठीण काम बनलं आहे. म्हणूनच अनेक लोक चालताना मंत्रजप करतात. पण चालताना मंत्रजप करणं योग्य की अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे का? चालताना मंत्रजप करणं योग्य की अयोग्य आणि त्याचा काही फायदा होतो का? तर चला जाणून घेऊया. मंत्र मनाला शांत ठेवतात. मंत्र जप केल्याने मन शांत राहतं आणि लक्ष महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित राहतं. जीवनात कितीही चढउतार येत असले तरी तुम्ही मंत्र जप केल्यास तुम्ही जीवनात संतुलन राखण्यास सक्षम असता. देवाचं नाव मंत्रापेक्षा कमी नाही. तुम्ही चालताना देवाचं नाव घेत असाल तर तुमचं मन अनावश्यक चिंतांपासून दूर राहतं आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढते. तर चालताना कुठले मंत्र जपावे? तुम्ही चालताना राधा राधा, कृष्ण कृष्ण किंवा राम राम यांसारखी नावं जपल्यास मन शांत राहतं आणि सर्व प्रकारचे नकारात्मक विचार दूर होतात. देवाचं नाव घेतल्याने देव तुमच्या हृदयात वास करतो आणि तुमच्याच भक्ती टिकून राहते. देवाचं नाव सतत जपल्याने तुम्हाला कोणत्याही कामात भीती वाटत नाही, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि प्रत्येक काम विजयी आणि यशस्वी होतं. तुम्ही चालताना मंत्रजप करत असाल तर तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि मनाला सर्व विकारांपासून दूर ठेवावं लागेल. काही मंत्र असे आहेत ज्याचा कंपनात्मक आवाज नसतो, त्यामुळे तुम्ही चालताना मंत्रजप करू शकता. याचवेळी काही मंत्रांचा उच्चार खूप कठीण असतो आणि ते मंत्र जपल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. सुरक्षेसाठी असे मंत्र एका ठिकाणी बसून जपणे फायदेशीर ठरते. तर चला जाणून घ्या आता गुरुमंत्र कसा जपावा. तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर तो मंत्र गुप्त ठेवला जातो गुरूंची आज्ञा मिळेपर्यंत. तुम्ही तो मंत्र कोणालाही सांगू नये. गुरुमंत्र कधीही तोंडी जपला जाऊ नये, म्हणजेच मंत्राचा उच्चार करू नये. गुरुमंत्र नेहमी मनात जपावा. दुसरीकडे तुम्ही गुरुदीक्षा घेतली नसेल किंवा गुरुमंत्र तुम्हाला जर मिळाला नसेल तर तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र जपू शकता. हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि हा मंत्र दररोज 108 वेळा जपल्याने सर्व प्रकारांच्या त्रासांपासून आराम मिळतो. तर माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.